प्रतिबिंब द रिफ्लेक्शन. आजचा आपला विषय आहे लग्न आणि समाज. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपलं ह्या सिरीजमध्ये आणि यूट्यूबच्या ह्या नवीन चॅनल प्रतिबिंब द रिफ्लेक्शनमध्ये आपलं स्वागत करतो. आणि विषयाला आपण सुरुवात करत असताना लग्न आणि समाज ह्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी प्रतिबिंब द रिफ्लेक्शन याविषयी मी थोडा तुम्हाला माहिती देते की प्रतिबिंब द रिफ्लेक्शन ही सिरीज आपण याच्यासाठी सुरू केली की जेव्हा आपण आरशामध्ये बघतो तेव्हा आपल्याला आपलं प्रतिबिंब स्पष्ट असं दिसतं. आणि जर आपण आपला प्रतिबिंब बघण्याचा प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा आपल्याला खऱ्या अस्तित्वाची जाणीव होते. आणि समाजाकडे बघत असताना जेव्हा हे प्रतिबिंब समोर येतं तेव्हा काही प्रश्नही समोर येतात आणि समाजाच्या प्रश्नांना आपण हसत खेळत आणि चर्चात्मक रूपाने तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर विषयाची सुरुवात करतोय लग्न आणि समाज. तर लग्न आणि समाजमध्ये पहिला प्रश्न असा आहे की लग्न म्हणजे काय. आणि लग्न ही व्यवस्था आज उद्या आणि या युगाच्या शेवटापर्यंत चालू राहणार आहे, कारण ही समाज व्यवस्था पूर्वापारपर्यंत चालत आलेली आहे आणि त्याला खूप मोठा असा इतिहास आहे. जर आपण त्याच्यावर आज प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर खूप काही दाखले आपल्याला त्याच्यामध्ये देता येतात. पण मग आज असं काय झालेलं आहे की आजची पिढी जेन झी आणि जेन अल्फा आपण ज्यांना म्हणतो की ते लग्न ह्या व्यवस्थेपासून आपलं मन त्यांना होत नाही किंवा त्यांची इच्छा होत नाही लग्न करायची. मग असं काय झालं गेल्या काही वर्षांमध्ये, असं काय घडलं आहे समाजामध्ये की त्यांना लग्न करण्याची इच्छा नाही आहे. तर जेव्हा आपण मागे वळून बघतो किंवा एखाद्या वाटेवर चालायचं असतं तेव्हा प्रत्येक माणूस पुढच्याला विचारतो आणि पुढे चालत असतो. तसंच काहीतरी आपल्या समाजामध्ये झालं आहे. आणि जेव्हा आपली लेकरं आपल्या आईवडिलांकडे बघत आहेत, इतर कुटुंबांकडे बघत आहेत, तर त्यांना फार काही सुखद चित्र त्याच्यामधून दिसत नाही. आणि मग त्यांना असं प्रश्न पडतो की मग हे असंच लग्न ही व्यवस्था जर अशीच असणार आहे तर मग आम्ही लग्न का करावं. तर खरंच हे असं चित्र आपण उभं केलेलं आहे का, हे प्रत्येकाने विचारायची गरज आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये सखोल आपण त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे की खरंच आपल्या मुलांसमोर आपण काय चित्र आपल्या संसाराचं उभं केलेलं आहे. की आई आणि वडील जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक सुंदर असं कुटुंबाची रचना व्हावी, किंवा एक पती पत्नी असताना एक सुंदर असं कुटुंब असावं आणि त्याचा दाखला घेऊन पुढे मुलं लग्न करत असतात. पण आजचे मुलं खूप विचारी आहेत आणि त्यांचं बारीक लक्ष असतं. आणि जसं म्हणतात की तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या कृतीतून ते जास्त शिकत असतात. आणि मग असं काय झालेलं आहे की समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था ही इतकी बिघडली गेली आहे की आपल्याला त्यांच्या पुढे एक सुंदर चित्र कुटुंबाचं ठेवता येत नाही आहे का. तर एक आईवडील म्हणूनही आपण ही विचार करण्याची गोष्ट आहे की आपल्या मुलांना जर त्याच्या लग्न संबंधांमध्ये उदासीनता आलेली आहे तर तिथे कुठेतरी आम्ही कारण आहोत का. आणि पुढे चालून मी असं म्हणेन की लग्न ह्या विषयाकडे त्यांनी फार गांभीर्याप्रमाणे कडे जाऊन बघितलं पाहिजे. की जसं आपल्या आईवडिलांनी लग्न केलं, आपण प्रत्येकांकडे जर बघितलं तर प्रत्येकामध्ये सुखद आणि दुःखद दोन्ही अनुभव लग्न ह्या विषयाकडे घेऊन झालेले आहेत. पण काय म्हणतात ना, तुम्ही चांगलं त्याच्यातून पॉझिटिव्ह जर बघितलं तर आपल्याही आयुष्यात कितीतरी पॉझिटिव्ह गोष्टी घडू शकतात. प्रत्येक लग्न हे काही वाईट नसतं किंवा खराब नसतं किंवा त्याच्यात वाईटच अनुभव येतात असं नाही. तर खूप ते प्रसंग आहेत लग्नामध्ये, पती पत्नी जे एकत्र सुखाचे आणि दुःखाचे क्षण घालवत असतात, त्यामधून सुंदर असं कुटुंब उभं राहत असतं आणि तेही आपल्याला विसरून चालणार नाही. तसंच आपण जेव्हा ह्या वयामध्ये आहात की आता तुम्ही लग्नाच्या उंबरठ्यावर आहात आणि तुम्हाला कितीतरी आज सगळं जग उघडं आहे, खूप गोष्टींची तुम्हाला अवेलेबिलिटी आहे. पण असं होत आहे की त्या सगळ्या गोष्टी इतक्या जवळ आल्यामुळे क्षणिक आनंदाचा आपल्याला जो मिळणारा अनुभव आहे त्यामुळे आपल्याला जे लग्न व्यवस्था आहे किंवा लग्न करण्याची वृत्ती आहे ती थोडीशी कमी होत आहे. की क्षणिक सुखांकडे आपण पळत आहोत आणि ते क्षणिक सुख आपल्याला फार काही काळ टिकवणार नाही. पण जे लग्नामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा
त्या क्षणिक सुखासाठी नाही तर एक आपल्या जीवनभराचा जोडीदार मिळवण्यासाठी जातो आणि तिथे आपल्याला एक वेगळा आनंद आणि एक वेगळा आपल्याला जोडीदार मिळतो की जो सुखदुःखामध्ये आपल्याबरोबर असतो. तर हेही विचार करण्याची गोष्ट आहे. आणि हे सांगत असतानाच मला एक मला सगळ्यांना जी माहीत आहे अशी एक गोष्ट लक्षात येते की चिमणी आणि कावळ्याची, की जेव्हा चिमणी आणि कावळ्याला पाऊस पडतो आणि चिमणीचं घर मेणाचं असतं आणि कावळ्याचं घर शेणाचं असतं, पण चिमणीच्या घराला काही होत नाही पण कावळ्याच्या घराला होतं. पण तसंच आज मला उदाहरण द्यावंसं वाटतं की आज आपल्याला खूप काही मैत्रिणी असतील, खूप मित्र असतील, पण एक वेळ येणार आहे की जेव्हा खूप पाऊस पडेल आयुष्यामध्ये आणि प्रत्येकजण आपलं आपलं घरटं बांधून आपल्या आपल्या जोडीदाराबरोबर सुखी आणि समाधानी आपल्या जीवनामध्ये आयुष्य घालवत असतील. पण ती चिमणी तिच्या परिवाराबरोबर असेल, प्रत्येक चिमणी आपल्या परिवाराबरोबर असेल, पण जो एकटा कावळा पडलेला आहे त्याला कुठेही त्या पावसामध्ये नंतर ऊब मिळणार नाही किंवा थारा मिळणार नाही. तो प्रत्येक चिमणीच्या दारात जाऊन म्हणेल की चिवताई चिवताई तू दार उघड. पण ती मैत्रीण, तो मित्र आपल्या कुटुंबामध्ये इतका व्यस्त झालेला असेल की तो तेच म्हणेल की थांब माझ्या बाळाला काजळ लावते. पुढच्या दारात गेला तर परत तो म्हणेल थांब माझ्या बाळाला कपडे घालते, थांब माझ्या घरात हे राहिलं, थांब माझ्या घरात ते राहिलं, थांब माझा नवराच येणार आहे, थांब आम्हाला बाहेरच जायचे. आणि मग अशी परिस्थिती येईल की कोणीही दरवाजा उघडणार नाही आणि त्या थंडीच्या पावसाच्या वातावरणामध्ये आपण एकटेच त्या परिस्थितीला लढणार आहोत आणि जी ऊब आपल्याला आपल्या माणसाची हवी असते ती आपल्याला मिळणार नाही. तर वेळेच आपल्याला सावधान होण्याचं गरज आहे, वेळेच ह्या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. आज आपल्याला मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, पण तेही उडून जाणार आहेत, तेही त्यांचे जोडीदार शोधणार आहेत आणि मग नंतर जो येणारा दिवस आहे ती एक पोकळी घेऊन येणारा दिवस आहे. आणि जेव्हा या सर्व गोष्टींमधून आपण जागे होऊ तेव्हा वेळ गेलेली असेल. आणि म्हणतात ना, पहिले आप हिंदीची म्हणच आहे आणि त्यामध्ये ट्रेन सुटून जाते. पहिले आप आणि नंतर गोष्टी करता करता खूप वेळ गेलेला असतो आणि इतकं अंतर पडतं त्या गोष्टींमध्ये की नंतर जेव्हा जाग येते तेव्हा मग आपल्याला पाहिजे तशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये मिळू शकत नाहीत. आणि लग्नाबद्दल जे आपल्या जीवनामध्ये आपण आज जर विचार केला तर एकच प्रश्न मला येतो की जर आजचा समाज लग्न करणार नाही, लग्नाबद्दल इतकी उदासीनता जर त्यांच्या मनामध्ये असेल तर मग ते करणार काय आहेत. आणि हा विचार प्रत्येक तरुणाने करावा की तुम्ही जर लग्न करणार नाहीत तर तुम्ही करणार काय आहेत. आई वडील, आपले भाऊ बहीण, आपले मित्रमंडळी हे नक्कीच आज तुमच्याबरोबर आहेत आणि तुमचे इमोशन शेअर करत आहेत, तुमचे फिलिंग्स शेअर करत आहेत, तुम्हाला साथ देत आहेत, तुमच्या वेळेला धावून येत आहेत. पण प्रत्येकाची एक वेळ आहे. मित्रमैत्रिणी लग्न करून निघून जातील, भाऊ बहीण लग्न करून निघून जातील, आईवडीलही एका वयानंतर थकून जातात आणि मग त्यांचा तो सपोर्टही आपल्याला त्यावेळी कितीपत मिळू शकतो आपल्याला माहीत नाही. कारण ते जरी असले तरी ते फिजिकली आणि इमोशनली तेवढे कॅपेबल राहणार नाहीत. मग विचार तोच आहे की मग नंतर तुमचं काय होणार. तर तुम्ही हा गंभीरपणे एक विषय हाताळायची गरज आहे की समाजाला की आपल्या मुलांच्या मनामध्ये जो उदासीनपणा आलेला आहे, जी उदासीनता आलेली आहे त्याच्यावर कसा मार्ग काढता येईल. आणि आपल्या मुलांना लग्नसंस्था किती सुंदर आहे, कारण ही परमेश्वराने दिलेली गोष्ट आहे आणि ही संस्था ही एक दोघांनी जरी लग्न नाही केले, सगळेच लग्नासाठी बनलेले आहेत असं नाही आहे. काही लोक खूप विशिष्ट गोष्टींसाठी बनलेले आहेत, विशिष्ट कारणांसाठी बनलेले आहेत, पण 100%मधले असे एक 10%च लोक आहेत. बाकी 90% हे लोक किंवा आपण ह्या जीवनामध्ये आलेलो आहोत तर एक जोडीदार घेऊन आलेलो आहोत. तर लवकरात लवकर ह्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडाव्यात म्हणून समाज म्हणून, आईवडील म्हणून आणि आपण जे काही ऐकत आहात या विषयावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. या आपण एकत्र येऊया आणि आपल्या लेकरांना लग्न हे किती सुंदर आहे हे त्यांना समजण्यासाठी आपण प्रयत्न करूया.